सूर्य उगवतो पाठीवरती आव्हानांची कमी नको. धुंदी असते मातीमध्ये हर भाषाणातून नवा धडा. सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यायला सौभाग्य लागतं, जे आमच्या नशिबात आहे. महाराष्ट्रातील अतिउंच पर्वत शिखर म्हणजे कळसूबाई. 1646 मीटर उंचीचा हा सर्वात उंच शिखर. ट्रेकर्स मंडळींचं ड्रीम ट्रेक, तर भक्तांसाठी आई कळसूबाईचे मंदिर श्रद्धास्थान. कळसूबाई शिखर म्हटलं की या शिखरावरून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त जीवनातला एक महत्त्वपूर्ण क्षण टिपून ठेवणारा असतो. चला तर मग अशा या महाराष्ट्रातील उंच शिखरावर. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी हरेश बाने. HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे. सकाळचे वाजले 4 आणि आपण चाललो आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराला सर करण्यासाठी, अर्थातच कळसूबाई. थंडी थोडी जास्त आहे. टी शर्टवर ही उडी घातली आहे आणि ऑलरेडी आपल्याला 15 ते 20 मिनटं आपण लेट चाललो आहोत. 4 वाजता निघायचं हे होतं. 3 वाजल्यापासून तयारी चालू होती. आता आपण निघतो आहे. आपण बाईकने जाणार आहोत. ट्रेनचा प्रवास मी प्रिफर नाही करत आहे, कारण की मी पहिल्यांदाच जातो आहे. मला ट्रेनने कसं जातात काय एवढी माहिती नाही आहे, म्हणून आपण बाईकने जातो आहे. चला तर मग भेटूया डायरेक्ट बारी विलेजमध्ये. आणि मध्ये मी कसलाही व्हिडिओ शॉट घेणार नाही आहे. डायरेक्ट आपण जे बेस्ट विलेज आहे बारी हे गाव जे बेस्ट विलेज आहे तिकडे आपण डायरेक्ट भेटूया. तिकडेच मी कॅमेरा ऑन करेल. चला तर मग भेटूया. या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. स्वतःचे वाहन असल्यास मुंबई कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे. या फाट्यावरून भंडारदऱ्याला जाताना भंडारदऱ्याच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर बारी हे गाव आहे. मुंबई ते भंडारदरा अंदाजे अंतर 150 किलोमीटर होते आणि गुगल मॅपवर जवळपास 3.5 तासाचा प्रवास दाखवत होता. त्यात रात्रीचा काळोख आणि गोठवणारी थंडी असा चित्तथरारक अनुभव घेऊन आपण बारी गाव गाठले. फायनली मित्रांनो, आपण येऊन पोचलोय बारी विलेजमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करण्यासाठी मला ह्या प्रवासाची खूप उत्सुकता आहे. आज खरं तर काल रात्रीपासून आपण तयारी केलेली होती. आज सकाळी 4 वाजल्यापासून जवळपास आपण प्रवास सुरू केला होता. आपण इकडे बाईकने आलेलो आहोत. बाईकने येतेवेळी अक्षरशः थंडीने एवढं कुडकुडायला होत होतं, पण आपण ठरवलेलं होतं की आजच्या दिवसात आपण काही करून ह्या इकडे येणार आहोत. म्हणून एवढ्या कडकडाच्या थंडीमध्ये आपण इथे येऊन पोचलेलो आहोत. तर आता बघूया, हळूहळू हा प्रवास पूर्ण करायचा आहे. बारी गावात एंट्री करताच आपल्याला हा पार्किंग एरिया दिसला. सर्व ट्रॅकर्स मंडळींनी आपल्या गाड्या इथेच लावल्या होत्या. आपण पण आपली बाईक इकडेच पार्क करून पुढे निघालो. इकडे येताच तुम्हाला बाईक पार्किंगसाठी सोय करून दिलेली आहे. आता माझ्या मागे जर तुम्ही बघू शकता, त्या तिकडे जिथे वस्ती दिसते तिथे बाईक पार्किंगसाठी किंवा कार पार्किंगसाठी जर तुम्ही तुमची पर्सनल व्हेकल घेऊन येत आहे तर तुम्हाला तिकडे सोय केलेली आहे. बाईक पार्किंगसाठी समथिंग 30 रुपीज आहे आणि 4 व्हीलरसाठी काहीतरी 40 का 50 रुपीज आहेत. बारी गाव हे एक शेतीचे गाव आहे. ट्रेकच्या सुरुवातीपासून ते विस्तीर्ण शेतात आणि शेतजमिनीतून चालत जाते. हा ट्रेकचा सर्वोत्तम भाग आहे आणि एक सहज आनंददायक चालणे आहे. गाडी जशी तुम्ही पार्क करून पुढे येत आहे, शेतातून चालत येत आहे, वाट आहे, त्याच्यानंतर थोडं अंतर चालल्यावर तुम्हाला अशा प्रकारच्या स्टेअर्स तुम्हाला चालू होतात. तर प्रवासाच्या सुरुवातीलाच दमछाक पटकन चालू होते. आताचा माझा श्वास काहीच अंतर चाललो, आम्ही 5 मिनटं चाललो असो, पण दमछाक सुरुवात झाली आहे. प्रवासाच्या सुरुवातीपासूनच खडी चढाई चालू होते. मी आणि प्रगती हसामस्करी करत प्रवासाची मजा घेत होतो. तेवढ्यातच आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटले. HB संडे नवीनच सुरुवात केली आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. आपल्याला काही नवीन सबस्क्रायबर ॲड होणार आहेत काहीच दिवसात.
ह्या मित्रांनी आपल्याला चॅनलचं नाव विचारल्यावर आपण रोजच्या धकाधकीतून काहीतरी वेगळं करतोय याचा अभिमान वाटत होता. पुढे आपण या नवीन मित्रांना बाय करत आपला मजेशीर प्रवास सुरू ठेवला. प्रगतीने एक मस्त टी शर्ट घातलाय, त्याच्यावर लिहिलंय व्हॉट एव्हर. काय लिहिलंय प्रगती? व्हॉट एव्हर, स्लीप इज द आन्सर. आता ते तिचं एक्सप्लेनेशन तीच देईल. तिची काय झोप पूर्ण झालेली नाही आहे, माझी तर झालीच नाही आहे. पण आम्हाला इकडे यायचं होतं आणि मेन अट्टहास प्रगतीला इकडे यायचं होतं की कळसूबाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आपल्याला सर करायचं आहे. म्हणून हा अट्टहास करून आम्ही आज इथे आलेलो आहोत. चला तर बघूया. हा जवळजवळ 2 ते 2.5 तास वर जाण्याचा आणि 2 ते 2.5 तास खाली येण्याचा असा प्रवास आहे. ऑलरेडी आम्ही 3, 3.5, 4 तास बाईकने प्रवास करून बारी विलेज, जे इकडचं बेस्ट विलेज आहे, तिथे आपण आलेलो आहोत. रात्रीच्या काळोखात आणि अर्धवट झोपेत केलेला हा थरारक प्रवास नक्कीच अविस्मरणीय राहील. ह्या प्रवासात आपण हळूहळू एक एक टप्पा पुढे सरकत होतो. मित्रांनो, आपण एक 5 मिनिटं चाललो आणि आपल्याला एक कळसूबाईचं छोटंसं मंदिर दिसलं. हे हल्लीच बांधलं गेलं असेल. मे बी जे वर चढू शकत नाही आहेत त्यांच्यासाठी एक 5 मिनिटाच्या अंतरावर दर्शन होण्यासाठी म्हणून हे छोटंसं मंदिर काळूबाईचं बांधलं गेलेलं आहे. डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावरच हे सुंदर मंदिर लागते. ज्या भाविकांना शिखरावर जाणे शक्य नाही असे भाविक इकडे येऊन आई कळसूबाई देवीचे दर्शन घेऊ शकतात. काही जलद विश्रांतीसाठी हे आदर्श स्थान होते. आपण पण थोडा वेळ विश्रांती करून खऱ्या ट्रेकिंगच्या साहसी टप्प्याला निघालो. मंदिराच्या समोरूनच जे छोटंसं मंदिर आहे त्याच्या समोरच जर तुम्ही बघताय तर प्रवेशद्वार केलेलं आहे आणि प्रवेशद्वाराच्या समोरूनच तुम्हाला ही जी पायवाट दिसते, सरळ आपल्याला चालत जायचं आहे वर. हळूहळू वर येत आहे ना तर तुम्हाला जाणवेल की जी चढ आहे ना ती पूर्ण असेंडिंग आहे. ह्या प्रवेशद्वारातून आत शिरताच खरी चढाई सुरू होते. ह्या परिसरातूनच समोर आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर दिसत होता. जवळपास असल्याचे दिसत असले तरी अद्याप आपण किमान 2 ते 2.5 तास दूर होतो. आज खरं तर आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे थोडीफार वर्दळ बाकी दिवसांपेक्षा आज जास्त दिसून येते. आम्ही आता 9 वाजता चालू केलेलं आहे, पण बरीचशी मंडळी ना खाली उतरत आहेत. मे बी ज्यांनी रात्री येऊन वर जो स्टे केलेला आहे ना ते मे बी परतीचा प्रवास म्हणून खाली उतरत आहेत. इकडे हरवण्याची शक्यता नाही, कारण पुढचा मार्ग जवळजवळ पूर्णपणे रेखाटला होता आणि वाटेत ठिकठिकाणी छोटे छोटे स्टॉल भेटत होते. पाऊण तासाच्या अंतरावर ह्या छोट्याशा ठिकाणी आम्हाला टेंट अवेलेबल दिसले. जवळजवळ आपण अर्धा ते पाऊण तास चाललो आहे आणि अशा प्रकारे ना इकडे टेंट आणि वगैरे हॉस्टेलचे 5-5 मिनटावर अवेलेबल आहे. एक अर्धा तासाचं अंतर तुम्ही चालताय तर असं एक छोटंसं पटर लागतं जिकडे तुम्हाला टेंट अवेलेबल करून दिले जातात. जर तुम्हाला सकाळचा व्ह्यू घ्यायचा आहे, अर्ली मॉर्निंगचा जो सनराईज व्ह्यू घ्यायचा आहे, तर तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी इकडे येऊन इथे स्टे करू शकता आणि त्याच रात्री तुम्ही वर जाऊन जो अर्ली मॉर्निंगचा व्ह्यू आहे, सनराईज आहे, तो तुम्ही इथे घेऊ शकता. येते वेळी परतीच्या प्रवासावेळी ट्रेनचे काय चार्जेस आहेत आणि स्टेचा काय चार्जेस आहेत ते आपण कलेक्ट करूया ह्यांच्याकडून. चला तर आपण वर जाऊया. आता मी बघतोय बरीचशी मंडळी खाली उतरत आहेत, भरपूर गर्दी झालेली आहे वरती. आदल्या दिवशी जे आलेले आहेत ते आता परतीचा प्रवास म्हणून उतरतात. मित्रांनो, हा आनंददायी प्रवास करताना आपल्याला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे कचरा. आपण जर इकडे येत आहात तर इथला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आणि आपल्याला इथे खजाना भेटला आहे, प्लास्टिकचा खजाना. काय बोलणार, काय उपयोग नाही, शिस्तच नाही. फक्त इथे येणाऱ्यांना ना एकच विनंती आहे, तुम्ही जे पण खाद्यपदार्थ घेताय ना त्याचे रॅपर्स किंवा जे काय वॉटर बॉटल घेताय ना ते तुम्ही इकडे टाकू नका. आपलं जे पर्यावरण आहे ना त्याची तुम्ही काळजी घ्या. अननेसेसरी तुम्ही एका दिवसासाठी येता आणि पूर्ण पर्यावरण तुम्ही खराब करून जाता.
तर मला इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एकच विनंती आहे की तुम्ही जे पण इथे खाद्यपदार्थ घेत आहे, जे पण प्लॅस्टिकचं हे घेत आहे ते इथे तुम्ही खाली टाकू नका. आता हे बघा, इकडे बघा कसं दिसतंय, सुंदर दृश्य आहे हे बघा. म्हणजे एवढे लिटरेट आहात तुम्ही की तुम्ही वॉटर बॉटल, पियायची पाणी तुम्ही बिस्लेरी घेताय पण इकडे टाकताय. म्हणजे तुमच्याकडे एवढंच तुम्ही श्रीमंती दाखवत आहे तुमची. तर ही पण श्रीमंती दाखवा की ते प्रॉपर तुम्ही डस्ट कराल. खरं तर या विचित्र प्रकाराचा राग येत होता, पण आपल्याला या लोकांमुळे आपला दिवस वाया घालवायचा नव्हता, म्हणून आम्ही पुढे निघालो. सरकारने गेल्या काही वर्षात कळसुबाईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन या उतारावर लोखंडी रेलिंग आणि पायऱ्या बांधल्या आहेत, त्यामुळे चढाई सुकर होती. अशा प्रकारच्या स्टेअर्स लागतात आणि साईडला अशी रेलिंग लावलेली आहे पकडायसाठी. जेव्हा तुम्ही स्टेअर्स वर चढताय ना तेव्हा तुम्हाला धरून वर नेण्यासाठी अशा प्रकारे रेलिंग्स लावले 45 मध्ये. आताच वरून एकाने सांगितलं आहे की जे काही तुमच्या हातात खाद्यपदार्थ किंवा जो काही कॅमेरा किंवा तुम्ही मोबाईल होल्ड करताय ना ते पूर्णपणे तुम्ही बॅगेत ठेवा. काय होतं ना, वर माकडं भरपूर आहेत, ते तुम्हाला त्रास देतात. अक्षरशः तुमची बॅग ओपन करून तुमचे जे खाद्यपदार्थ आहेत ना ते खातात, किंवा तुमच्या हातात जे काही मोबाईल किंवा जे गोप्रो आहे ते हातात काढून घेऊ शकतात माकडं. त्यामुळे जे काही तुम्ही सामान आणता किंवा खाद्यपदार्थ आणता ते बॅगेत व्यवस्थित पॅक करा. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक किंवा एकटे ट्रेकिंग करण्यासाठी हे ठिकाण नाही. शक्यतो ग्रुपमध्ये ट्रेकिंग करा. पायऱ्या चढून जेव्हा तुम्ही वर येत आहे तर पहिली शिडी लागते तुम्हाला इकडे, आणि तुम्हाला इकडे पर्यटकांना आणि भाविकांसाठी सूचना लिहिलेल्या आहेत. हा सूचनेचा बोर्ड दिसतोय, तिथूनच तुम्हाला ही पहिली शिडी लागते. आणि तिथे आपल्याला 2 तिकडे ती बघा आपले पूर्वज दिसत आहेत. खूप खतरनाक आहेत ते पूर्वज. तुमच्या हातात जी काही वस्तू असेल ना ते खेचून घेतात. तर तुम्ही येत आहे तर लक्ष ठेवा की ते आपल्या हातातून काय हिसकावून घेणार. जेणे काहीतरी तुमच्या हातात ठेवा, काठी वगैरे असं काहीतरी ठेवा की ते घाबरतील तुम्हाला. पहिली शिडी आपण सक्सेसफुली चढलो आहे. उतरणाऱ्यांची गर्दी खूपच आहे. पहिली लोखंडाची शिडी पार केल्यानंतर ज्या वरच्या स्टेअर्स आहेत, ज्या स्टेप्स आहेत ना त्या थोड्या उंचावर आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही पाय टाकताय ना तुम्हाला धाप लागत जाते. तर मित्रांनो, पहिली शिडीच्या काहीच अंतरावर 20 ते 25 मिनटं चालल्यावर आपल्याला लगेचच इथे दुसरी शिडी लागली आहे. दुसरी शिडी व्यवस्थित ठेवलेली आहे, कारण की एका बाजूने उतरायला आणि एका बाजूने चढायला अशा 2 शिड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे यायला आणि जायला व्यवस्थित सुटसुटीत होते. पण जर माझ्या मागे तिकडे जे शेवटची शिडी बघताय तिकडे एकच शिडी ठेवली आहे आणि ती पूर्णपणे असेंडिंग आहे. आणि गोंधळ असा आहे की जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची गर्दी ॲट अ टाईम जर तिकडे काही गोंधळ होत आहे तर मोठा घातपात होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर इकडे येत आहे तर ह्या पॉईंटला थोडा वेळ तुम्ही थांबा. गर्दीवरची कमी होते आहे तर तुम्ही पुढे जा. दुसऱ्या शिडीने जातो आहे, त्या बाजूची थोडी वाकलेली आहे, भेंडलेली शिडी आहे, त्यामुळे आपण या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे उतरल्यावर आपण वर जाऊ. चल, आपला नंबर लागला आहे. शिड्या तशा आहेत, व्यवस्थित मजबूत आहेत, व्यवस्थित बांधल्या आहेत. फक्त तुम्ही त्याच्यावर काय उचापती करू नका जेणेकरून तुमचा काय घातपात होईल. आपल्याला तिसरी शिडी भेटली आहे. थोडी सरळ असेंडिंग आहे आणि गर्दी जास्त आहे. आपण हळूहळू जाणार आहे आणि ह्याच्यावर जवळजवळ 1 तासाचं अंतर वर आहे अजून ट्रेक करायला. गर्दी आहे थोडीफार. तर या शिडीवर जर तुम्ही येत आहे तर जरा जपून या. बंदरिया नाही आहे ना? नाही आहे ना? आहे ना, घंटा घंटा. कचरा बघ किती केले. शिडीच्या खाली आपल्याला सुंदर दृश्य दाखवतो मी. 1 मिनिट बघा, 1 मिनिट. किती सुंदर दिसतंय बघा. वरून किती तुम्हाला प्रेशर करत असतील तरी तुम्ही तुमच्या हिशोबाने व्यवस्थित घाई करू नका आणि उतरा.
थोडेसे जरी तुम्ही फंबल होत आहे तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. जरी तुम्हाला वरून किती प्रेशराईज होत असेल तरी तुम्ही हळूहळू तुमच्या हिशोबाने उतरा. तिसरी प्रायोरी त्या मनाने संपत नाही आहे, मोठी आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. HB संडे गर्दी भरपूर आहे त्यामुळे असं म्हणू शकता गर्दीचा एक फायदा आहे की तुम्हाला भीती वाटत नाही आहे. जर तुम्ही या शिडीने एकट्या जर वर खाली येत आहे ना तर त्यामुळे तुम्ही खूप थरारक एक्सपिरियन्स आहे, खूप घाबराल तुम्ही. गर्दी आहे त्यामुळे आपल्याला तेवढी भीती वाटत नाही आहे. वर बघून असं वाटतं ना गर्दी बघून पूर्ण मुंबई आली आली पूर्ण इथे आम्ही उतरलो. पुणे मुंबई उतरलं तरी आपली अर्धी गर्दी तिकडे गेली आहे आणि आपला पूर्ण समर्थ आहे आपल्या गर्दीच्या पाठीशी. तिसरी चिडी वर चढल्यानंतर धाप लागते. खाली आहे बघा रात्रीचे किती आलेले, जवळजवळ रांग लागली 100 ते 200 लोक आहेत रांग लागली. तर एक काम करा, तुम्ही सॅटर्डे संडे बघून येऊ नका इकडे. मधल्या वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला कमी गर्दी पडेल. तर मित्रांनो 2-2.25 तासानंतर आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहे. बरोबर माझ्या मागे शेवटची शिडी आहे, एकदम उभी शिडी आहे, एकदम शेवटचा टप्पा आहे. थोडीफार दमछाक झाली आहे पण एवढा थोडासा थकवणारा प्रवास आहे. त्या तुम्हाला स्टेप्स इझिली अवेलेबल आहे. फक्त तुम्ही स्वतःहून काही उचापती करू नका जेणेकरून तुमचा काही घातपात होईल किंवा अपघात होईल. बाकी जे ट्रेल्स आहेत व्यवस्थित रस्ता वेल मार्क्ड आहे, तुम्हाला काही चुकण्याची आवश्यकता नाही. आणि प्रत्येक 5 मिनटाच्या अंतरावर तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉल्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त काही पाणी किंवा असं काही कॅरी करण्याची आवश्यकता नाही. जागी जागी तुम्हाला पाणी अवेलेबल आहे. फक्त एवढंच होईल, जर तुम्ही कॉस्ट कटिंगमध्ये येत आहे तर कदाचित तुम्हाला इकडे खाद्यपदार्थ महाग पडू शकतं. आता मी पाण्याची बॉटल घेतलेली जवळजवळ 40 रुपये एक पाण्याची बॉटल. आणि जर मॅगी घेताय तुम्ही तर एक मॅगी 40 रुपये. जर तुम्हाला कॉस्टची काही कॉस्ट कटिंग नसेल तर तुम्ही बिंदास येऊ शकता विदाऊट पाणी कॅरी करून किंवा तुमचं विदाऊट खाद्यपदार्थ. बट जर तुम्ही कॉस्ट कटिंगसाठी करून जर इकडे येताय तर शक्यतो तुम्ही तुमचं पाणी आणि तुमचे खाद्यपदार्थ कॅरी करा. आणि आता चालता चालता आपण शेवटच्या टप्प्यावर आले. इथे थोडीशी घसरण आहे, उतरते वेळी कदाचित मे बी पाय घसरू शकतो. आणि वर मोठा मस्त पठार आहे, पाहू शकता. तर आपण जाऊया पुढे. उतरते वेळी भरपूर घसरण आहे. परतीचा प्रवास जेव्हा आपण करू तेव्हा शक्यतो रेलिंग दिलेली आहे आपल्याला धरायला, तर रेलिंग धरूनच उतरूया. कारण की जी खडी आहे ना त्याच्यावरनं पाय ठेवून पाय घसरतोय. हा पॅच उतरताना खूपच स्लिपरी आहे कारण रेलिंग आहे ना थोडेसे पाय ठेवल्यावर रेलिंग फुडून चालू होते. तर हा एवढासा पॅच आहे ना खूपच स्लिपरी. पडते वेळी थोडी जास्तच घसरण आहे, सगळ्या खडी झालेल्या आहेत. तर येते वेळी इथे काय रेलिंग नाही आहे, काही नाही आहे खाली. तर पायऱ्या थोड्याशा केलेल्या आहेत पण त्याची पण पावसाने थोडी धूप झालेली आहे. शेवटची स्टेज आहे. बघता बघता आपण येऊन पोचलो होतो शेवटच्या टप्प्यावर आणि या क्षणासाठी माझी उत्सुकता खूप जास्त होती. मित्रांनो शिड्यांच्या पहिल्या पायरीवर उभा आहे मी. सरळ शिडी उभी शिडी आहे. चला जाऊया हळूहळू. प्रगतीवर गेली आहे.
चढत असताना दादांनी आपल्यासाठी वेट केला म्हणून त्यांचे धन्यवाद. शक्यतो सांगा ना माहिती. कुठून आलात तुम्ही? आम्ही पारगाववरून आलेलो आहे. पारगाव कुठे आलं दादा नक्की? पारगाव शिंगवे. मसल एम्पायर फिटनेस क्लब मसार. पारगाव शिंगवे, मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. धन्यवाद दादा. नक्कीच तुमचं चॅनल आपला चॅनल HB संडे आपण HB? नवीन HB संडे ओके. आपण आपला चॅनल नवीनच चालू केलाय. तर आपण नवीन नवीन ठिकाणी रोज रविवारी, आता शक्यतो कसं आहे धावपळीच्या जगात आपण रविवारीच फक्त जाऊ शकतो, म्हणून मी या चॅनलचं नाव HB संडे ठेवलंय. बाकी दिवशी सोमवार ते शनिवार आपण कामावर. कुठला आहे तुमचा HB संडे. HB संडे. शक्यतो काय असतं, आपण जो आपला दिवस आहे रविवारीच जगतो आणि आपल्या आयुष्यात रविवार खूप कमी आहे, तर रविवार वाया घालू नका. ओके ओके. चला. येस येस. हा उद्या पडणार, उद्या रविवार. मित्रांनो, शेवटचा क्षण 10 पावलांच्या अंतरावर आई कळसूबाईचं मंदिर आलं. टॉपवर पोचलो आपण. 3 वाजल्यापासून सुरुवात केलेला हा प्रवास ठाणे टू नाशिक. आई कळसूबाई पोचलेलो आहेत आपण. आत्ता जवळजवळ वाजले 11:15. फायनली मित्रांनो, आपण येऊन पोचलो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर कळसूबाई. खरं तर रात्री खूप कठीण वाटत होतं आणि सकाळी जेव्हा निघालो 4 वाजता थंडीने एवढी हालत खराब झालेली होती, असं वाटत होतं की अक्षरशः प्रगतीला बोलूया की प्रगती यू टर्न घेऊया दुसऱ्या दिवशी किंवा दुपारी स्टार्ट करूया. पण नाही, आपण जिद्द केली, आपण येऊन पोचलो. आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो फिर क्या मुश्किल क्या आसा, बस ठान लिया तो ठान लिया. आणि आपण आज पोचलो आहे महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर. मंदिर कळसूबाईचं तसं लहान आहे, आतमध्ये 2 किंवा 3 जण बसू शकतील एवढीच जागा आहे. आणि मंदिरांच्या भिंतींवर अशा प्रकारचे वारलीची पेंटिंग केलेली आहेत आणि ते दिसायला खूपच सुंदर आणि सुबक दिसतं. आणि पूर्ण मंदिराला ऑरेंज कलर करून त्याच्यावर जी सफेद नक्षीदार वारली पेंटिंग केली आहे ती पाहायला खूपच सुबक आणि सुंदर वाटते. तर मित्रांनो, आई कळसूदेवीचं दर्शन घेऊन आपण आता परतीचा प्रवास करतोय. परतीचा प्रवास करतेवेळी खाली जे दगडात कळसूबाई नाव कोरलेलं आहे ते पण आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण भेटूया डायरेक्ट खाली. शिड्यांचा थोडा थरारक अनुभव घेत आपण सिनेमॅटिक शूट करणार आहोत, ते पण मी या व्हिडिओमध्ये शेअर करेन. पण शक्यतो जर तुम्ही इथे येता आणि तुम्हाला प्रॅक्टिस नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर शिड्यांवरून उतरते वेळी कसलाही विचित्र प्रकार करू नका. मित्रांनो, इकडे माझ्या उजव्या हाताला जर तुम्हाला दिसत असेल सफेद कलरचं कळसूबाई लिहिलेलं आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. मनोज भाई चला. लोखंडी शिडी जेवढी थरारक नव्हती ना त्याच्यापेक्षा जास्त थरारक हा एवढासा पॅच जो दिसतोय ना, आम्ही तुम्हाला कॅमेरा समोर करून दाखवतो. हा जो एवढासा पॅच दिसतोय ना हा खूप थरारक आहे. दिसायला एवढासा पॅच दिसतोय पण खडी साचली आहे ना
पार तुम्ही सटकला तर सरळ धडधड 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 खरंच खाली सरकताय. वरून दर्शन घेऊन आपण खाली उतरलो आहे आणि इकडे माझ्या उजव्या बाजूला जे दगडात मोठ्या अक्षरात आई कळसूबाई नाव कोरलेलं आहे ते या बाजूला आहे. आपल्याकडे वेळ पण कमी आहे आणि वाट थोडी घसरडी आहे. ही जी रेलिंग आहे ती अर्धीच आहे, त्यामुळे मी खालपर्यंत जात नाही आहे. आपण इकडूनच आपला परतीचा प्रवास पुढे नेतो. मित्रांनो, परतीच्या प्रवासात आपण खाली उतरलो आहे. 20 मिनटं चाललो आहे, त्या मनाने तेवढी धाप लागत नाही आहे. पटापट आपण काही नॉनस्टॉप ब्रेक घेता खाली आलो आहे. मगाशी त्याच इथे आलो आहे जिथे मगाशी भरपूर गर्दी होती, पण आता कोणी नाही आहे, सहज उतरता येत आहे. त्यामुळे आम्ही ब्रेक न घेता पटापट खाली उतरतो. तर डायरेक्ट मी आता तुम्हाला खालीच भेटतो. जिकडे आपण टेंट बघितलेलं ना, टेंटवाल्यांना आपण राहायचा स्टेचा किती रेंट आहे आणि काय कॉस्टिंग आहे ते बघूया. आणि इकडे तुम्हाला जर यायचं आहे तर कसं यायचं आहे ते पण आपण तिकडे विचारूया. ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण डायरेक्ट भेटूया खाली. हे ड्रीम ट्रेक करताना आपण खूप सारे नवीन मित्र गोळा केले. आम्ही ठाणे. आणि तुम्ही कुठून? आम्ही निफाड, नाशिक. नाशिक की आशिक? आपण या प्रवासात वेळोवेळी सांगत होतो की कसलाही विचित्र प्रकार करू नका की ज्याने तुमच्या ड्रीम ट्रेकला गालबोट लागेल. आपण खाली उतरतच होतो की वाटेत आपल्याला हे दृश्य पाहायला मिळाले. थोडी विचारपूस केली असता सुखरूप असल्याचे कळाले आणि हे ऐकून थोडे बरे वाटले. पण आता जे तुम्ही मागे टेंट बघितले याची मी आता प्राईस विचारली तर 700 रुपये विथ फूड आहे. तुम्हाला जेवणासकट तुम्हाला 700 रुपये टेंटचा चार्ज आहे. तर जर तुम्ही इकडे येत आहे आदल्या रात्री तर पूर्ण रात्रीचा जो टेंट आणि प्लस जेवण तुमचं त्याच्यात इन्क्लुडिंग असेल ते 700 रुपये असेल. परतीच्या प्रवासात आपण बेस विलेजपर्यंत सुखरूप पोचलो आणि ह्या काकांकडून आपण इकडे ट्रेनने येण्याची चौकशी समजा केली. ट्रेनने कोणाला यायचं असेल तर कसं येईल? ट्रेनने यायचं? ट्रेन समजा कल्याणवरून पकडली, हां, कल्याणवरून पार ठाण्यावरून जरी पकडली तर कसाऱ्याला येणार. कसाऱ्याला उतरायचं. ओके. कसाऱ्याला उतरलं का तिथून कसाऱ्यापासून जीप राहतात, बस राहते. जीपवाले किती घेतात जीपवाले साधारण अंदाजे? 100 रुपये घेतात. 100 रुपये एका माणसामागे. आणि बस टाइम टू टाइम घोटीपर्यंत येते का? नाही, बस डायरेक्ट इकडे कसारा बस आहे, कसाऱ्यातून बस पकडली तर मग ती 80 रुपये घेते. इकडे डायरेक्ट त्या ह्याला सोडणार इथं स्टँड बारी स्टँड. आणि जर ते हे काय म्हणतात ते टमटम वगैरे ती पकडली टॅक्सी तर ती टॅक्सी पकडली मग ते भाडं ठरवून गेलं. ओके, बारीपर्यंत. हा, मग ते डायरेक्ट काही लोक इगतपुरीला उतरायतात ट्रेनना. आणि इगतपुरीवरनं पण इकडे येता येतं. मग इगतपुरीचे वेगळे भाडं असेल. मग तिथून इथपर्यंत रिटर्नचा भाडा घेते ते. ओके. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.